हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज भल्या पहाटे मी आज गावाला येऊन पोहोचले होते. त्यानंतर आम्ही छान फ्रेश वगैरे झालो, सगळं काम उरकून घेतलं. इकडे मी कपडे वाळत घालते आणि तनिष आणि उर्वी मस्ती चालली त्यांची. तनिष गावाला आल्यावर खूप छान एन्जॉय करतो आणि वातावरण पण बघू शकता किती सुंदर होतं. सकाळी सकाळी इतकी थंडी वाजत होती. मुंबईच्या एवढ्या गरमीतून गावाला आल्यानंतर जे इतकं छान वाटतं मनाला, एकदम छान आणि विसावा भेटतो एक प्रकारचा आणि खूप मस्त वाटत होतं. आणि त्यानंतर या दोघांची भावा बहिणींची जी मस्ती चाललेली, त्यांना असं खेळायला, तनिषला तर खेळायला खूप आवडतं. गावाला आल्यानंतर तो खूप मनसोक्त खेळतो. आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाणार होतो. तनिष आणि आम्ही सगळे मग रेडी झालो आणि आम्ही आमच्या इथले जे देवस्थान आहे पाली, तिकडे गेलो होतो. नंतर आम्ही जे देवीसाठी ओटी घेतल्या होत्या, त्यानंतर आम्ही देवाचं छान दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. सकाळ सकाळी देवाला गेल्यानंतर खूप छान असं दर्शन झालं आम्हाला. काहीच गर्दी वगैरे भेटली नाही इकडे. आणि तुम्ही बघू शकता देवाचा गाभारा वगैरे. आणि या देवाला आम्हाला वर्षातून एकदा तरी जावंच लागतं आणि गेल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. त्यानंतर आम्ही जे मंदिर आहे त्याला अशी प्रदक्षिणा वगैरे घातली. त्यानंतर आम्ही जे मंदिराला प्रसन्न वाटत होतं, गोल प्रदक्षिणा घालत होतो. आणि पाय तर इतके जाम भाजत होते ना, पाय पूर्ण पोळून गेले होते, कारण पायांमध्ये खाली हळद होती, त्यामुळे अजून चटके बसत होते पायांना. आणि त्यानंतर आम्ही सगळ्या देवांचे छान हळद भंडारा वाहून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर खूप छान असं आमचं दर्शन झालं. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि तनिषसाठी पण हे नवीन होतं. आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये पावभाजी, मिसळ पाव, पुरी भाजी वगैरे असं खाल्लं आणि नंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर झाडाचे आंबे काही काढायचे होते, कारण आमची जी झाडं आहेत ती माझ्या सासू सासऱ्यांनी लावलेली आहेत आणि त्याचीच फळं आम्हाला चाकायला भेटतात. आम्ही खूप नशीबवान आहोत आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, जे त्यांच्यामुळे आम्हाला अशी छान छान फळे खायला मिळत आहेत. खरं सांगते, हे आंबे खाल्ल्याशिवाय आमचा उन्हाळा जातच नाही आणि आंबे खाल्ल्याशिवाय तृप्त वाटतच नाही, कारण हा आंबा इतका छान लागतो ना. आणि माझ्या सासूने काही माणसांना बोलवलं होतं आंबे आणि नारळ उतरवण्यासाठी, तर तेच आम्ही सगळं गोळा करत होतो. आणि त्यानंतर आम्ही छान एन्जॉय केलं सगळं आणि आंबे पण आम्ही खाल्ले. खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कसे वाटला माझा हा ब्लॉग प्लीज सांगा. आणि त्यानंतर मी आंबा टेस्ट करून बघितला, खूप सुंदर होता. इकडे माझ्याकडे. त्यानंतर या मुलांची अशी काही मस्ती चाललेली, तर मी त्यांना काही प्रश्न विचारले होते इकडे, तर ते अशा प्रकारे उत्तर देत होते. डिव्हिजन बी. ओके, आता उर्वी तू बोलायचं. खाली बसून सांग, खाली बसून सांग. बोल, माझं नाव अगं तुझं नाव सांग पूर्ण. पहिलं उर्वी कविता विजय घाडगे. अरे जा ना तुझ्या चॅप्टरवर. का मुक्काम तुझं मुक्काम पोरं मुस्कान उर्वी कविता विजय पुष्ट मुडू तालुका. अरे हे तर नाही. तुझे हात काळे झाले. तू सांग आता. किती वर्षाची आहे? किती वर्षाची आहे तू? तरी सांगितलं तू किती वर्षाचं आहे? काय नाही. तू सांग. 10 असेल.
अरे बोल ना. काय बोलू पूर्वी बोलली तशी माझं सुद्धा. माय नेम इज स्वरा विजय गाडगे. माय सर नेम इज स्कूल नेम इज माय नेम इज स्वरा विजय घाडगे. माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुरुड. माय मराठीत सांग. मी 5वी